पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. प्रिय भाविकांनो, संपूर्ण प्रायश्चित काळात आपण ख्रिस्ताचे दुःख सहन, मरण व पुनरुत्थान या पास्काच्या रहस्यावर मनन चिंतन केले आहे. आज आपण संपूर्ण जगभरातील ख्रिस्त सभेबरोबर ख्रिस्ताचे हे पास्काचे रहस्य साजरे करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेम शहरात प्रवेश करतो. येशूचा हा प्रवेश त्याला दुःख सहन, मरण, पुनरुत्थान व नवजीवन याकडे घेऊन जातो. स्वतः विश्वाचा राजा असून सुद्धा येशू नम्रता धारण करून खेचरावरून आला. येरुशलेमच्या लोकांप्रमाणेच आपण ही उल्हासाने तारणकर्त्याचे स्वागत करूया. आपण सर्वजण आशेच्या तीर्थयात्रेत सहभागी होऊया. येशूने केलेल्या येरुशलेम प्रवेशाची ख्रिस्त सभा आज स्मृती साजरी करत आहे. प्रेमाने व विश्वासाने आपण या तारणकर्त्या राजाच्या पावलावर पाऊल टाकून नम्र जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आजच्या पवित्र आठवड्याच्या आरंभाच्या उपासना विधीचे म्हणजेच आजच्या दुःख सहनाच्या रविवारच्या उपासना विधीचे 2 भाग आहेत. भाग पहिला जावळ्यांना आशीर्वाद व भाग दुसरा दुःख सहनाच्या रविवारची उपासना. भाग पहिला जावळ्यांना आशीर्वाद. आजच्या उपासनेच्या पहिल्या भागात प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो व होसांना अशा घोषणा देत व गायने गात हर्षोल्लास केला जातो. होसांना म्हणजे तारण, आपल्या हातातील जावळ्या म्हणजे दुःखानंतरच्या आशीर्वादाचे व शांतीचे प्रतीक आहे. येरुशलेमच्या प्रजेने आपली वस्त्रे वाटेवर पसरीत व हातात ऑलिव्ह झाडाच्या फांद्या घेऊन येशूचे स्वागत केले. तारणकर्त्या येशूचे आपल्या धर्मग्रामात, जीवनात व आपल्या कुटुंबात स्वागत करूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्राचीन काळातील गेले 5 सप्ताह आपण दयाकृत्ये व आत्मत्याग करून प्रभूच्या पुनरुत्थान रहस्याच्या उत्सवाची पूर्वतयारी करीत आहोत. आज आपण सर्वजण विश्वव्यापी ख्रिस्त सभेबरोबर त्या उत्सवाला सुरुवात करण्याकरिता येथे जमलो आहोत. ख्रिस्त आमचा तारणकर्ता होता व तारणकर्ता म्हणून त्याला दुःख, मरण व पुनरुत्थान या अवस्थांमधून जाणे अगत्याचे होते. यासाठी ख्रिस्ताने मोठ्या विजयाने आपल्या जेरुसलेमच्या पवित्र नगरीत प्रवेश केला. ज्या प्रवेशाने आमच्या तारणकार्याला सुरुवात झाली, त्या प्रवेशाने आपण भक्तिभावाने स्मरण करूया व ख्रिस्ताबरोबर श्रद्धेने मार्गक्रमण करूया. ख्रिस्तावरील त्याच्या दुःखात सहभागी झाल्यामुळे आम्हाला त्याच्या पुनरुत्थान व नवजीवनात सहभाग मिळेल अशी आम्हाला आशा आहे. आता आपण जावळ्यांना आशीर्वाद देणार आहोत. त्याच्यानंतर शुभवर्तमान वाचले जाईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या प्रार्थना ऐक. तुझ्या लोकांची श्रद्धा वाढव. ह्या झावळ्या हातात घेऊन आमचा विजयी राजा ख्रिस्त याचा आम्ही आज सन्मान करीत आहोत. ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगून आम्हाकडून प्रत्येक दिवशी तुझा सन्मान हो, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. ह्या गोष्टी सांगून तू वर येरुशलेममध्ये जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेथानी ह्या गावाजवळ तो येऊन पोचल्यावर त्याने शिष्यापैकी दोघांना असे सांगून पाठविले,
तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा. तुम्ही ते का सोडिता असे कोणी तुम्हास विचारलेस तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळली. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यास म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला ह्याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले. आणि जसजसा तो पुढे चालला तसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महाकृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि उर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा. त्याने म्हटले, मी तुम्हास सांगतो, ते गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. प्रभूचे शुभ वर्तमान. Hosanna, Hosanna, Hosanna.